महिलेच्या डोळ्यातून काढल्या चक्क 60 जिवंत अळ्या. चिखली येथील घटना. चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिलेच्या डोळ्यातून चक्क 60 जिवंत अळ्या काढण्यात आल्यात. चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अळ्या काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवलाय. अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल 2 तासांचा वेळ लागला असून एक अळी काढावी लागली आहे. या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात माती गेली, तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता. जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांच्याकडे तपासणी केली, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले. डॉक्टर मोरवाल यांनी तात्काळ त्या अळ्या काढण्याचे ठरवले असता पाहता पाहता तब्बल 60 जिवंत अळ्या त्यांच्या डोळ्यातून काढण्यात आल्या. आता या महिलेच्या डोळ्याला कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे. त्यामुळे डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ठीक आहे. ते नेमकं काय झालं होतं? शेतात काम करताना काय झालं होतं मला सांगा बरं. सकाळी मी शेतात कामाला गेलते. दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उडली. मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असं डोळ्यातून गेला असेल तर नाही. नंतर मग ते पाणी गळायला लागलं तर मी पाण्याने धुतलं ते, पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही. नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला. मग घरी यायच्या नंतर ड्राफ्ट टाकलं घरी आल्यावरती. मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला, तर मग डॉक्टरकडे आलो. आता काही त्रास नाही? आता त्रास नाही, आता नॉर्मली. सर, पेशंट कोण होत्या? अळ्या किती निघाल्या? तुम्ही कशा पद्धतीने ते ट्रीट केलं आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आवाहन? हां, पेशंट ॲक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या. ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला. तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं. सतत पाणी येणं, लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला अळ्या फिरताना दिसल्या. त्या 1 बाय 1 मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल 60 अळ्या त्या निघाल्या. त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली. डोळ्याला जखम आहे की नाही आहे, अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले. सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला. पेशंट खुश आहे. पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील, ज्याला कोणाला इन्फेक्शन झालं असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषध टाकायचं नाही. प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा, जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही.